आहे का फेसबुक टाकणार? एंटर करायचं, लॉग इन करायचं. इथं तुला येत असेल. लॉग इन केल्यानंतर तुमचं काय होतं, अकाउंट क्रिएट होतं. मी आता पेजवरती का अकाउंटवरती? पेजवरती. इथं दिसते ना पेज. तुम्ही अकाउंटवरती असू द्या किंवा पेजवरती असू द्या, पुढे जायचं तुम्हाला. पेजवरती असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, अकाउंटमध्ये असेल तरी प्रॉब्लेम नाही. आपल्याला जायचंय ऍड मॅनेजरमध्ये. कुठे ऍड मॅनेजर? सी मोरमध्ये. सी मोरमध्ये क्लिक केल्यानंतर जायचं ऍड मॅनेजरमध्ये. ऍड मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपण काल कॅम्पेन रन केला होता. केला होता का? स्नेहल नावाने कॅम्पेन रन केला होता. मग स्नेहल आज आली नाही का? नाही आली माहित नाही. इथं बघितलं 1 नंबरलाच आलाय. मला आता तुम्ही सांगा इथं पेमेंट एरर का आला? अनिकेत तू सांग का पेमेंट एरर आले? तू सांग ना. पैसे संपले म्हणून पेमेंट एरर आले. अजून खाली काही एरर असतील, भरपूर सारे एरर असतील. सगळीकडे पेमेंट एररच येतात. अशी एखादी दुसरी काही एरर येते का? सगळीकडे पेमेंट एरर आहे. इथं ऑप एरर आली. कधी कधी अकाउंट सेटअप एरर असतं. तर अकाउंट सेटअप एरर काय असतं, पेमेंट एरर काय असतं आणि ऑप काय? ऑप म्हणजे तो कॅम्पेन पूर्णपणे बंद केलाय. आता कालचा आपण कॅम्पेन रन केला होता स्नेहल नावाने. ऑनलाईन वाल्यांना आवाज येतोय का? कोणाचा तरी मेसेज आलाय. हा, हात कोणाचा वर आहे? ओम. कोणाला क्वेश्चन असेल तर विचारा. आपण काल एक कॅम्पेन रन केला होता, तर त्या कॅम्पेन मध्ये किती लीड आल्या, किती लोकांपर्यंत रीच झालो आणि किती पैसे गेले. इथं बघा 6 लीड आल्या. किती लीड आल्या? 6 लीड आल्या. आपण लीड जनरेशनचा कॅम्पेन रन केला होता. पर लीडला किती रुपये आले? 42 रुपये. 42 म्हणजे 42.5. नंतर काय झालंय, टोटल अमाऊंट किती एक्झॉट झालंय? 300 रुपये टाकले होते, तर किती गेले? 254 रुपये गेले. इम्प्रेशन किती आले? 3800. आणि रीच किती झाले? सगळं आपल्याला व्यवस्थित दिसलं. पण आता ह्या लीड आल्यात, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं गाव काय आहे, मेल आहेत का फिमेल आहेत, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. कसा करणार? इथून करशील का? कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करणार तू सांग. आता हे लीड मला डाउनलोड करायचे. कशा डाउनलोड करणार? क्लिक करून ते डाउनलोडचं हिथं क्लिक करू. कसं डाउनलोड करायचं? हिथं जायचं. हिथं दिसतंय का हे बटन डाउनलोडचं? मग तुम्हाला हे डाउनलोड कशामध्ये पाहिजे? एक्सेल मध्ये पाहिजे का एसक्यूएल मध्ये पाहिजे? असतं का एसक्यूएल मध्ये डाउनलोड व्हायचं ऑप्शन? नाही. एक्सेल मध्ये तुम्हाला डाउनलोड करायचे का सीएसव्ही फाईल मध्ये, कॉमा सेपरेटेड फाईल? आणि तिसरं काय असतं? तिसरं काय ऑप्शन आहे? गुगल शीट. मग कशामध्ये पाहिजे? इथे बघा, एक आहे गुगल शीट आणि दुसरं आहे एक्सेल. तुम्हाला कशामध्ये पाहिजे ते तुम्ही डाउनलोड करा. सीएसव्ही फाईल पण होती, एक्सेल पण होईल. डाउनलोड केलं. किती सिंपल आहे डाउनलोड करायचं. इथे डाउनलोड झालं का? डाउनलोड सक्सेसफुली आली का फाईल? ती ओपन करायची. त्याच्यावरती डबल क्लिक केलं की ओपन होईल. इथे तुम्हाला एक्सेल शीट दिसेल. गुगल शीट पण एक्सेल शीट सारखीच असते. येस. इथं काय करायचं? येस करायचं. तुमची एक्सेल शीट ओपन झाली. आता इथं काय करणार तुम्ही? त्याचा आयडी होता, ती इंस्टाग्राम मधून आली का फेसबुक मधून आली? कॅम्पेनचं नेम चेंज होणार आहे का प्रत्येक वेळेस? नाही. कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला. आता प्रॉब्लेम काय झाला? एकच सर लीड आवाज किती वेळा आली? ब्रेक होतोय. 6. आवाज ब्रेक होतोय, बरोबर आहे. इंटरनेट नसल्यामुळे होत असेल, किंवा मग दुसऱ्या बाकीच्या लोकांचा ब्रेक होतोय का आवाज? बाकीच्या लोकांना आवाज येतोय का? नाही सर, ब्रेक होतोय आवाज. आता इथे इंस्टाग्रामची एक लीड आहे. इंस्टाग्राम पासून एक माणूस आला. आता बघा, एकच नंबर आहे का? एकच नंबर आहे का वेगवेगळा नंबर आहे?
एकच नंबर नाही, तो फॉर्म आय डी नंबर सेम असतो, त्याचं नाव सेम असतं. आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर येतोय, दिसलं का? चूक आता काय काय लोक काय करतात माहिती का, हा नंबर देतात, कोणाला देतात? सेल्स टीमला, आणि म्हणतात करा कॉल. हा नंबर लागेल का? हा, ठीक आहे. कुणाला दिसत नाही, मग मोबाईल कशाला दिलाय देवाने? मग आवाज माझा इथं बसल्या बसल्या येत नाही का? कसं उत्तर देते? हा, एवढं कसं हुशार बनलात तुम्ही लेक्चर करून ना? तिकडे दिसत नाही, ती टीव्ही शोला आहे फक्त. आता दिसलं का? ते तुमच्यासारखं स्लो आहे, दमादमान चालतं. बघा इकडे, तुम्ही कसं एकच्या लेक्चरला पार 1:30 वाजता येतात, तसं आहे ते. मोबाईल मध्ये बघा, चष्मा लावा. हा, दिसलं का तुला? येतं बघ, हा नंबर दिल्यावर लागेल का नंबर? हा सगळा सेमच नंबर दिसतोय, 16 नंबर आहे ते, तो लागणार नाही. नंबर इकडे असतो, इथं फोन नंबर दिसतायचा, इथं फोन नंबर 1 2 3. किती लीड आलेत आपल्याला? ह्याचं नाव विनोद आहे, ह्याला कॉल लावायचा आणि त्याला सांगायचं की तू इन्क्वायरी केली, बी झालेला माणूस आहे, म्हणजे ऍडमिशन घेऊ शकतो. हे तर, मग आता ह्या लीड कोणाला पाठवायच्या? कॉपी करायच्या, नाहीतर मग काय करायचं? कंट्रोल आणि प्लस दाबायचं. कुठे कंट्रोल प्लस? नाहीतर मग इथून झूम करायचं. काय होईल? एवढा काय करायचा, कॉपी करायचा आणि मेल करायचा. आणि मेल कोणाला करायचा? सेल्स टीम मेल करू शकतो, पण ते त्याच्यावरती कॉल करतील आणि कॉल केल्यानंतर त्याची क्वालिटी चेक करायची. झाल्या, अशा लीड येतात. मग त्यांना जर इंटरेस्टेड आहे, मला 6 लीड आल्या, किती रुपयामध्ये? 254. मग त्याच्यामधून एक ऍडमिशन झाला, एकाकडून 20,000 फीस गेली, मग ROI किती? रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किती? मग बिझनेस चांगला आहे. डायरेक्टच फाईल तुमची चालली तर ते डायरेक्ट फाईल नका घेऊ. डायरेक्ट फाईल घेतली तर काय होईल? अवघड होईल. कुणी इन्क्वायरी केली तर आपले कट होतील ना? हो, आपल्याकडे येतात इन्क्वायरी. नाही पैसे. हा, कुणी इन्क्वायरी केली तर तुमचे पैसे डिडक्ट होतील. किती होते? ते डिपेंड्स ऑन तुमची CPC किती, ते कॉम्पिटिशन किती, त्याच्यावरती पैसे डिडक्ट होतात. आणि 42.37 काय आहे? पर लीडला, एका लीडला तेवढे पैसे डिडक्ट झाले तुमचे. हे 2 करायचे. कॉपी कसं करायचं? वरून कॉपी करायचं. डायरेक्ट एवढं कॉपी केलं ना तर ते मेल वरती जाणार नाही. एवढं करायचं. कुठं गेलं मेल आपलं? ते इनबॉक्स मध्ये जायचं, पेस्ट करून टाक. झालं का आता व्यवस्थित? NMD लाच मेल करून ठेवतो आणि इथून कॉपी करून मी काय करणार आहे? सेल्स टीमला पाठवणार आहे. आणि नंतर उद्या तुम्हाला रिझल्ट सांगणार आहे 6 लीड मधून किती लोकांनी कॉल उचलले आणि किती लोकांनी कॉल उचलले. मी तुमच्या ग्रुपमध्ये पण कॉपी पेस्ट करून टाकतो, अनिकेत सर त्यांना कॉल करतील. नाहीतर मग काय होतं, मी तुम्हाला एकदा टाकतो आणि नंतर तुम्ही बघा आणि डिलीट करून टाकतो परत. असं लीड आहे. चांगलं आहे का? हे लीड कोणाला देणार आपण? मानसी. तिला खाली येतो शेअर फीडबॅक. मग या लीडची क्वालिटी चांगली असेल तर परत आपल्याला त्याच्यामध्ये पैसे टाकायचे, नसेल चांगली क्वालिटी तर बंद करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचं. समजलं का?
कोणाला समजलं नाही सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये? बोला. रुपाली, प्रज्ञा, वेदांत. वेदांत आवाज येतोय का तुला व्यवस्थित? तुम्हाला म्हणजे आता त्याने क्लिक केलं त्या टायमिंगला आपलं 42.37 कट झालं असं क्लिक का? क्लिक म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काय केलात? एफसी रोडला गेलात आणि मुलींकडे बघत बसलात. तुम्हाला पैसे लागणार आहेत का? आज तिथं जाऊन जर त्या मुलीला टच केलं तर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर ते कट होणार का आपलं? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की सपोज मी काय केलं, आता इथं गुगल वरती एक एक्झाम्पल व्यवस्थित प्रोफेशनल एक्झाम्पल देतो. असं येडवाकडे एक्झाम्पल नाही देत. एखाद्याने गुगल वरती काय केलं, सर्च केलं. काय सर्च केलं? डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे. सर्च करायला पैसे लागत नाहीत. का लागत नाही पैसे? फ्री आहे. सर्च करायला फ्री आहे. नंतर खाली गेल्यानंतर असं एक ऍड दिसली. मग ह्या ऍड कडे मी बघत राहिलो. किती वेळ बघत राहिलो? 6 सेकंदाच्या खाली जर बघत राहिलो तर त्याला बोलतात इम्प्रेशन. एका इम्प्रेशनला किती पैसे लागतात? कमी पैसे लागतील. आता जर आपल्याला एक किती पैसे लागतील एका इम्प्रेशनला? 43 पैसे किंवा 1 रुपया. एका इम्प्रेशनला किती रुपये लागतील? 1 रुपया. पण मी जर याच्यात 6 सेकंदापेक्षा जास्त वेळ इथंच पाहत राहिलो तर मला किती पैसे लागतील? डबल पैसे, 2 रुपये लागतील. मी जर ह्याच्यावरती क्लिक केलं, काय केलं? ह्याच्यावरती क्लिक केलं असं मिरी डायग्राम, तर किती रुपये लागतील? 2 रुपये इंटू 10 म्हणजे 20 रुपये लागतील. आणि मी इथं जाऊन काय केलं? ह्यांचा इन्क्वायरी फॉर्म भरला. हा सगळा इन्क्वायरी फॉर्म भरला आणि बटन सबमिट केलं. मग माझा नंबर त्यांच्याकडे गेला. तर किती रुपये लागले? 40 रुपये लागले. मग पैसे कसे लागतात? तुम्ही बस स्टॉपवरती उभा येतात आणि बस आली. तुम्ही किती वेळ पण बसकडे बघत बसले तर कंडक्टर तुम्हाला तिकीट मागणार आहे का? जोपर्यंत तुम्ही बसमध्ये बसत नाहीत तोपर्यंत पैसे लागणार आहेत. आणि तुम्हाला जर थोड्याच अंतरावर जायचं असेल थोडं पैसे लागेल, लांब अंतरावर जायचं असेल तर जास्त पैसे लागतील. डिपेंड्स कशावरती की तुम्ही ऍक्शन काय करतात त्याच्यावरती. हॅलो, हा संकेत बोल ना. हा बर ठीक आहे. आपण त्या साईडला जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा पैसे कट होतात मध्ये, आणि त्यानंतर जेव्हा फॉर्म सबमिट करतो तेव्हा ते त्याचे फॉर्म तुम्हाला बरोबर आहे. आता काय लोक इथं नवीनच आहे तर पैसे कशामुळे लागतात माहितीये का? मी तुम्हाला आता परत फेसबुक वरती जाऊन दाखवतो. मी फेसबुक वरती एक माणूस आहे. फेसबुक वरती लॉग इन केलंय. फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती मी काय करतो, असा टाइम स्पेंड करत असतो. पण नुसतं जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर त्या ऍडव्हर्टाइजमेंटला मला पाहायचंय का नाही हे माझं चॉईस आहे. मी लगेच स्क्रॉल, आता इकडे बघा, हे अशीच पोस्ट असते. आपण फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती अशीच पोस्ट दिसतात का? आता ही एक वरती ऍड दिसली होती. मी किती सेकंदापेक्षा 2 ऍड गेल्या, किती सेकंद? तर प्रत्येकाला इम्प्रेशन आले. तर इम्प्रेशनचे पण पैसे डिडक्ट होतात. पण इम्प्रेशनचे किती पैसे डिडक्ट होतात? कमी पैसे डिडक्ट होतात. आता ही ऍड आहे. मग ह्या ऍड कडे मी नुसतं असं बघत बसलो, क्लिक करू का नको, करू का नको. आता हे 6 सेकंदापेक्षा झालं तर ही झाली रीच. मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर हे क्लिक केल्यानंतर मला अजून पैसे जास्त लागतात. आणि मी इथं जर फॉर्म भरला, इन्क्वायरी नाव, हा जर फॉर्म भरला तर मला जास्त पैसे लागतात. मी नुसती ऍड बघितली तर त्या बिझनेस ओनरला आता मी विला घेणार आहे का 59 लाख रुपयामध्ये? मी इथे जर फॉर्म भरला तर तो माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकतो.
मग त्याला कधी फायदा होणार आहे? जेव्हा आपण form- जेव्हा आपण फॉर्म भरेल त्यावेळेस. मग प्रत्येक बिझनेस मॉडेल्स वरती डिपेंड. नाहीतर नुसतं इम्प्रेशन आणि रीच किती पण आले तरी त्याला काहीच फायदा नाही जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर. सगळ्यांना समजलं का? जर तुम्ही नुसतं क्लिक केलं, तुम्ही नुसतं पाहिलं, कमी पैसे लागतील. तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं, अजून जास्त पैसे लागतील. तुम्ही तिथं क्लिक करून इन्क्वायरी फॉर्म भरला, अजून जास्त पैसे लागतील. ठीक आहे, समजतंय? आता आपल्याला ऍड रन करायची. कुठं जायचं? कुठं जायचं सांगा मला. Ad manager. सी मोर मध्ये आणि ऍड मॅनेजर. आता खूप वेळा आपण ऍड रन केली. आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का ऍड रन करायला? आता फेसबुक पाहायचं का परत? हे ज्या ऍड दिसतात ना स्पॉन्सर, तशा ऍड आपल्या दिसतात. त्याच्यामुळे लोकांना दिसलं म्हणून त्यांनी क्लिक केलं, आणि क्लिक केलं म्हणून काय झालं, 250 रुपयामध्ये 4000 लोकांपर्यंत गेलोय आपण. इकडून बसा, पलीकडे सारखा तिथं आहे. आहे ना, द्या ना इकडे. शेअर म्हणजे तुला कसं काय लेट होत? कशाची गर्दी असते? लोक लांबून येतात. हे कुठून आलं तुम्ही? कात्रज अभयारण्य लांब आहे का तू कर्वेनगर लांब आहे? तेवढा हवेत मी पिंपरीवरून आलो. ऋत्विक सिंहगड. एवढे लांबून लांबून लोक येतात. आता तुला ह्याच्यातले लीड डाउनलोड करायचं. कसे डाउनलोड करणार? कर डाउनलोड. इथं करणार. आता काय करणार पुढे? ऍड कॅम्पेन मध्ये क्लिक करणार. आता काय करायचं? कर बरं डाउनलोड. मग जर तुम्हाला लीडच डाउनलोड करता आले नाही, तुम्ही लग्न केलं आणि तुम्हाला काय करता नाही आलं, काय फायदा आहे का मग त्याचा लग्न करून? आपण लग्न कशासाठी करतो? दोनाचे चार हात होण्यासाठी. मग तू आपण कॅम्पेन कशासाठी रन केलाय? लीड जनरेशन. मग ते तुला डाउनलोडच करता येत नाही तर मग तू मुलं कशी डाउनलोड करणार? इथं तसं तुम्ही अनिकेत सरांकडे डाउनलोड करून घेऊ शकता, तसं तिथं ऑप्शन पण नाही. कसं करायचं? इथं काय करणार तुम्ही? इथं ऍरो कशाला दिलाय? रस्त्याला देतात ऍरो. कशाला देतात? सरळ जाण्यासाठी. इथं डाउनलोड करायचं. सगळ्यांची परिस्थिती अशी का येत होतं बाकीच्या लोकांना? CSV मध्ये करून दाखवलंय, मग एक्सेल मध्ये केलं, आता CSV तुझ्यासाठी वन्स मोर. आता काय काय लोक इथं येऊन मला कॉल करते, सर ती फाईल ओपन होत नाही. ह्याच्यावर डबल क्लिक करायला सांगितलंय तरी पण त्यांना समजलं. समजलं तुम्हाला? आलं का? मग इथं कॉपी करायचं बस, बाकी काय डोकं नाही करायचं. जायचं पुढं. आता काय येतं तुम्हाला? लिंक्डइन. का ह्याच्यातच पाहायचं पुढं? तुम्ही कंटाळत का? मग अजून एक कॅम्पेन रन करू का? कळालं ना? मग तुम्ही आता उद्या ऍप प्रमोशनचं ह्यांना करून दाखवा. फेसबुक मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? तुम्हाला काय दाखवू? जान्हवी कपूर नाही ना? आता मग काय पाहायचं? लिंक्डइन. कोणी कोणी अकाउंट लिंक्डइनचं क्रिएट केलंय? मग द्या मग तुमचं आता. काय करायचं? गुगल वरती जाऊन सेम अशीच प्रोसिजर आहे. बाकी काय प्रोसिजर आहे का?
पुढे जायचं आपल्याला. अनिकेतने पाठवलंय का? नाही परत पाठवतो मी मला. इथे जाऊन काय करायचं, लिंक्डइन टाईप करायचं. लिंक्डइन काय आहे बोला, लिंक्डइन काय आहे तुम्ही सांगा. MBBS, MBA सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काय करतात त्याच्यामधून? जॉब सर्च साठी वगैरे प्रोफेशनल्स लोक प्रोफेशनल. मग मी कसं काय तिथं? तुम्ही मी प्रोफेसर आहे म्हणून का? प्रोफेशनल म्हणलं, प्रोफेसर नाही. काय केलं जातं तिथं? जॉब पोस्ट केले जातात, जॉब पोस्ट केली जाते. Ads अजून केले काय? जातात. हेच आहे का तुमचं? मग का पुढं जायना? आय एम नॉट रोबोट. कुठे रोबोट? बस. अजून कुठं बस दिसते तुम्हाला? ही पण बसच आहे का? बसच्या आतली साईड आहे. व्हेरीफाय युअर आयडेंटिटी. तुझी आयडेंटिटी आहे का? का हरवली तुझी आयडेंटिटी? स्कॅन कर याला आणि ती आयडेंटिटी दाखव. हेच आहे ना सगळं? फेक अकाउंट असल्यामुळे असं करताय. ओरिजिनल असतं तर लगेच. डायरेक्ट पण आता ह्याला खूप जास्त हे गोष्टी करावं लागते. तुला इंडिया सिलेक्ट करावं लागेल, कंटिन्यू करावं लागेल, व्हेरीफाय युअर आयडेंटिटी, तुझा चेहरा दाखवावा लागेल, नंतर तुला पॅन कार्ड किंवा काहीतरी दाखवावं लागेल, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन दाखवावं लागेल, नंतर इकडे लॉग इन. किती फॉलोअर आहेत तुझे? नाही असं आता ओपन मग आता ओपन केल्यावर कसं काय होईल? आता लग्न केले की लगेच नाही, काय गोष्टी 3-4 दिवस झाले सरांकडे. हा? 4-5 दिवस झाले सरांकडे. पण ते नुसतं हे पण नाही, त्याला गोष्टी करावं पण लागतात काय काय. तुम्ही नुसतं काय केले, अकाउंट ओपन करतो, त्याचे फॉलोअर कधी वाढणार? ऍक्शन घ्यावं लागेल का नाही काहीतरी? का नुसतं बघत बसून जमत? तोपर्यंत तुम्ही रील बघा. का स्नॅप काढायचं तोपर्यंत? हा? तुमचं देऊ लिंक्डइनच आहे का? इथं नका देऊ, नाही तर पोरं दुसऱ्या पोरांना मेसेज करतील तुमच्या अकाउंटवर. हा? पोरं काय करतील सांगता येत नाही इथं दिवसभरात. करतील का नाही? तुमचं उघडा हा? मी नाही म्हटलं. हे जेव्हा केलं तरी ह्याला काय नाही परत. कोण रिप्लाय पण देणार नाही. त्या पोरीला सांग रे म्हणा किती वेळ लागणार ते तुझं बनवायला. तूच जा बाय. त्याला म्हणा ते 20,000 सॅलरी करायला सांगितली की त्या पोराचे ऑफर लेट. येशिता अहो ते किती वेळ लागेल? 20,000 करायची ती सॅलरी, लवकर पाठवा ते करून. 10,000 केली तुम्ही. नाही होते सर, आयडी नाही माझी. कोणाचं आहे का? ठीक आहे द्या मग. हा द्या.
ह्याच्यात आयुष्य जातं माणसाचं. कशात? इथं काय करायचं असतं? माझा नंबर पण टाक. साइन इन मध्ये जाते आणि जॉईन इन मध्ये केलं तरी ते इथं तुमचा वेदांत, पण हे फास्ट मध्ये चेंज होतं डायरेक्ट. त्यांच्या इकडे शेअर करतो डायरेक्ट त्या लॅपटॉप मध्ये असं ना अकाउंट ऑलरेडी. कोणाच्या? हा हा, तुमचं ओपन व्हायला काय प्रॉब्लेम तुम्ही नाही. शेअर करा मग डाय सर सांगतो. ते डायरेक्ट आहे ना काय केले माहिती का ना त्यांनी हे केलंय. लगेच ते काय होतंय फेच करून ठेवलेलं आहे तुम्ही अकाउंट, त्याच्यामुळे डायरेक्ट ते तिकडे जात आहे. असं पण करू शकतो. काय नाव आहे? नंबर सांगतो. हा, 7722 77 22 22 03 03 051 0514. पासवर्ड काय आहे? @ डायरेक्ट वेदांत सत्य PEDANT वेदांत. 77. सगळ्यांनी लॉग इन करून घ्या. बरोबर आहे का नंबर? प्लस कुठं गेलाय? पासवर्ड काय बोललात तुम्ही? @ वेदांत 77. हे सिंपल पासवर्ड. चुकीचं का सांगतो तू? ईमेल आयडी असतो. हा, तुमचं सांगा. 9021 73 81. त्या बालकर देऊन ते येतात. बरोबर आहे, मग बाईच आहे. ते बाई माणूसच आहे ना. कोणी दिलं? ते नवीन क्रिएट करताय तुम्ही. फॉरवर्ड बोलला ना. आणि याच्यात तर आता ओपन केले तरी कसं काय होतं? मी माझ्यात पण क्रिएट करून दाखवलं असतं, पण माझ्यात आतापर्यंत 12 पेजेस क्रिएट केले. अजून 13 पेज क्रिएट केलं अवघड आहे. साइन इन विथ ह्याच्यातच आयुष्य जात का? कॉलेज करायचं नाही होत. नाही होत पण का होत नाही? बरं जाऊ द्या, आता मी माझ्या करतो.
माझं पण लॉग आउट केलं का काय काय नाही. काय करायचं, MBA करायचं. रिक्रूट काय माझं आहे का? नको, उद्या करू आपण तुमचं. माझ्या लॅपटॉप मध्ये आहे सर्व करू का? माऊस असेल तर मग याच्यावर स्क्रीन हा? शेअर. माऊस असेल तर याच्यावर हा मग तुम्ही करा स्क्रीन शेअर, मी करतो. नाही माऊस असेल माऊस कशाला? हे व्हायला लागले. नाही मग ते तुमचं त्याच्यातच आयुष्य आहे. इथं बघा, हे सेल सॉफ्टवेअर मध्ये ओपनिंग आहे. हे तुम्हाला दिसतंय का इथं ह्याच्यामध्ये? हे आपला लिंकडिनचे सगळे डिटेल असते. फाउंडर, CEO, डेटा सायंटिस्ट, बिझनेस अनालिस्ट, पुणे, कुठं राहतो, काय करतो, हे सगळे डिटेल तुम्हाला इथं दिसते होम पेज मध्ये. दिसते का होम पेज मध्ये सगळं? मग इथं तुम्ही कुठं जॉब करताय, काय करताय. आता हे तुमच्या पेजच्या खाली तुमच्या घरी आल्यानंतर तुमची मुलं पण दिसणार का फक्त बायकोच दिसणार? मुलं बाहेर असलं कसं काय दिसतं? बाहेर म्हणजे कुठं बाहेर आहे? पण दिसणारच ना फॅमिली फोटो मध्ये वगैरे. तर इथं कसं आहे, माझ्या अकाउंटवरती आल्यानंतर इथं NMD स्पोर्ट, NMD प्रायव्हेट लिमिटेड, NMD इन्फोटेक दिसलं का? हो सर. तर हे माझे काय येतं अकाउंट आहेत, म्हणजे पेजेस येतं. नंतर तुम्ही पुढे गेले तर इथं खाली लोकांनी काय टाकलंय, सर्टिफिकेट टाकले, ते लाईक करायचंय. इथं स्पॉन्सर दिसतंय, प्रमोट दिसतंय. फेसबुक वरती स्पॉन्सर दिसतं, पण इथं प्रमोट दिसतं. तर ही काय आहे, ऍडच आहे. ही सोशल मीडियाची ऍड आहे, पण ती लिंक्डइन वरून केली. बरोबर आहे. मग आपल्याला सगळ्यात जास्त स्टुडंट कशावरती अप्लाय करतात जॉबला? लिंक्डइन वरून किंवा Naukri.com वरून. जॉब लागत नाहीत त्यांना. मग आपली जर ऍड त्या टायमाला दिसली त्यांना, गेट अ प्लेस इन जस्ट 90 days, तर मग ते काय करू शकतात, आपला फॉर्म भरू शकतात. किंवा जर आपल्याला ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंटचं करायचंय, नाही आता राहू द्या, नंतर करू, थांबू. काय करायचं मग आपल्याला? ही पण इथं काय दिसतंय, हे फ्री ऑल आहे. फ्रेशर हायरिंग विमाननगरला आहे, 26,000 इन हँड आहे. काय ऑर्गेनिक कंटेंट आहे आणि काय पेड कंटेंट येतो आपल्याला. बरोबर आहे. जसं जीवनात सुख दुःख असतं, तसं इकडे सोशल मीडियावरती एक पेड कंटेंट आणि एक अनपेड कंटेंट आहे. हे IIT बॉम्बेचा प्रोमोटेड आहे. MBA प्रोग्राम साठी त्यांनी केलंय असं. दिसतंय का? आणि काय जे आहे ते सोशल मीडियाचा कंटेंट म्हणजे त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. पहिले ते होम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. नंतर नेटवर्क मध्ये जर तुम्ही गेलात तर नेटवर्क मध्ये काय येतं, कनेक्शन. तुमचे कनेक्शन. जॉब मध्ये गेलात तर तुम्हाला इथून जॉब मधून तुम्हाला अप्लाय करायचं होतं. इथं तुम्हाला आता HCL टेक्नॉलॉजी मध्ये बिझनेस अनालिस्ट, नंतर बिझनेस अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट. आता मला सगळे बिझनेस अनालिस्टचेच प्रोफाईल येतील. मला अप्लाय करायचं इथं, तर काय करणार मी? फक्त ह्याच्यावरती क्लिक करायचं. लिंक्डइन वरून कसं अप्लाय करायचंय, ह्याच्यावरती फक्त क्लिक करायचंय. ऑलरेडी तुमचा रिझ्युमे अटॅच करायचा आहे तिथं आणि एका क्लिक मध्ये तुम्ही काय करू शकता, अप्लाय. हे जॉब डिस्क्रिप्शन आलेले इथं आणि खाली इथं आले का हे अप्लाय म्हणून, तुम्हाला दिसणार नाही हे का? दिसतंय. इझी अप्लाय मध्ये जायचं, नंबर टाकलेला आहे ऑलरेडी, फक्त नेक्स्ट करायचं. रिझ्युमे पण तिथे अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर नसेल तर अपलोड फ्रॉम रिझ्युमे आणि रिव्ह्यू करायचा आणि काय करायचं, सबमिट करायचं. किती सिंपल आहे. सबमिट युअर ऍप्लिकेशन. किती वेळ लागतोय आपल्याला ऍप्लिकेशन करायला? ह्याच्यामधून पण रिप्लाय येतात. पण तुमचं जर प्रोफाईल किती ऑप्टिमाइज आहे त्याच्यावरती तुम्हाला जॉबला. आता मला डिजिटल मार्केटिंगचा जॉब पाहिजे, मी इथं काय सर्च करणार, जॉब मध्ये जायचंय. कुठं जायचंय? जॉब मध्ये जायचंय आणि इथे सर्च करायचंय डिजिटल मार्केटिंग जॉब. झालं, एंटर केलं. डिजिटल मार्केटिंग जॉब, इमिडिएट जॉईनर, प्रेफर्ड. झालं. किती तर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटर ट्रेनिंग, बिझनेस हेड डिजिटल मार्केटिंग मधला,
सिनियर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन स्पेशलिस्ट. मग तुम्हाला एवढ्या MNC कंपनीमध्ये पण तुम्हाला चांगले चांगले जॉब येतात. हेड ऑफ डिजिटल मार्केटिंग ट्रेनर इन पुणे, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, ग्रोथ मॅनेजर, मार्केटिंग स्पेशलिस्ट, ही पण कंपनी चांगली. असे तुम्हाला येते. एका पेजवरती की एवढे जॉब दिसतात, दुसऱ्या पेजेसवरती जा अजून तुम्हाला दिसते. तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे तर मग इथं काय टाका, रिमोट टाका किंवा वर्क फ्रॉम होम टाका. तुम्हाला इथं काय होणार आहे, येतील. इथं दिसते का रिमोट? तर असे पण तुम्ही आपली इझी ऑन साईट फुल टाइम तुम्ही तुमची डिटेल टाका. अप्लाय करायला तुम्हाला सेम मग स्टेप दाखवली ते द्या. दुसऱ्या स्टेप समजला, हे तर तुम्ही लहान मुलं पण करू शकतात. नंतर इथं मेसेज येतात. एवढे मेसेज आलेले, एवढा रिप्लाय द्यायला मला टाइम नाही. नंतर काय येतं, नोटिफिकेशन. नंतर काय येतं, तुमच्याबद्दलची डिटेल, सेटिंग, हेल्प. तुम्ही इथं मॅनेज, काय काय मॅनेज करतोय मी, NMD इन्फोटेक, NMD प्रायव्हेट लिमिटेड, NMD स्पोर्ट आणि NMD स्पोर्ट क्लब. असे किती पेजेस येतं, 3 ते 4 येतं. नंतर काय आहे, हे काय आहे, 9 डॉट. फेसबुकवर पण होते का, इकडं पण होते, दोन्हीकडे पण असतात. मला आता पहिली गोष्ट काय, अकाउंटमध्ये आणि पेजेसमध्ये काय डिफरन्स आहे. इथं अकाउंटमध्ये पण तुम्हाला काय करता येतं, लिमिट नाही. तुम्हाला फक्त 5,000लाच लोकांना रिक्वेस्ट पाठवू शकतात, फॉलो करू शकतात, असं नाही. पण 5,000 पर्यंत तुमचं जर अकाउंट असलं तर रिक्वेस्ट जाते आणि नंतर डायरेक्ट फॉलोचं ऑप्शन येतं. म्हणजे मोठ्या मोठे HR आहेत त्यांना काय करावं लागतं, फॉलो करावं लागतं. समजलं का? म्हणजे तिकडे जसं फेसबुकवरती होतं तसंच इकडे आहे. फक्त इकडे फॉलोइंग असं कन्वर्ट वगैरे करायची गरज नाही. 5,000 फॉलोअर झाला, ऑटोमॅटिकली काय होणार, फॉलोचं ऑप्शन येणार ऑटोमॅटिकली. आता 2 येतात. इकडे पण आपल्याला जर ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल तर काय करावं लागतं, पेज क्रिएट करावं लागतं. मग कंपनीचं, आता तुम्ही इन्फोसिस आहे, मग इन्फोसिस कंपनीचं अकाउंट असतं का लिंक्डइनचं, तू सांग. इन्फोसिस कंपनीचं अकाउंट असतं का लिंक्डइनचं? असतं. मग काय सर्च करू मी, इन्फोसिस सर्च करू. सर 500+ कनेक्शन झाल्यावर येताना ते फॉलोचं. 5,000. मला तुम्ही सांगा, आता इन्फोसिसचं तुम्हाला कुठं दिसलं अकाउंट, दाखव ना. मी इन्फोसिस टाकलं, अकाउंट कुठं दिसतं का? मग मी सोशल मीडिया मार्केटिंग का शिकवलं होतं तुम्हाला, सोशल मीडियाचं शिकवलं होतं त्यावेळेस काय सांगितलं होतं, जी कंपनी असते तर कंपनीचं अकाउंट असतं का पेज असतं, पेज असतं. मग इन्फोसिस कंपनीचं काय आहे, पेज आहे. NMD कंपनीचं आहे, त्याचं अकाउंट करता येईल का आपल्याला, पेज तयार करावं लागतं. त्याचं काय करावं लागेल, पेज क्रिएट करावं लागेल. मग तुम्हाला ह्यांचे 11 मिलियन फॉलोअर्स आहेत. किती, 11. मग 11 मिलियन त्यांचे फॉलो हे नसते झाले, अकाउंट असते तर एवढे नसते झाले. 10, 15, 20, 25, 50,000, 1 लाख, 2 लाख झाले असते. जास्तीत जास्त 11 लाख झाले असते. 11 मिलियन नसते झाले अकाउंटवर. मग सेम येते की तुमचं पेज ग्रो होतं जास्त. पेजवरती सगळीच इन्फॉर्मेशन असते बघा, पेजवरती काय काय इन्फॉर्मेशन आहे. इथं बघा, ट्रान्सफॉर्म हे दिलेलं आहे सगळं, त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, कॅटलॉग पण दिलेले आहेत. सी ऑल मध्ये केल्यानंतर हे सगळे पोस्ट वगैरे त्यांचे दिसतात का. मग आपल्याला पण आपली NMD प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ते ग्रो करायची, तर मग आपण NMDचं अकाउंट क्रिएट करणार का पेज क्रिएट करणार, पेज क्रिएट करणार. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करावं लागेल तरच लोकांपर्यंत जास्तीत जास्त जावं लागेल. दिल्लीमध्ये माहिती का NMD इन्फोटेक कंपनी म्हणून, मग त्यांना जर माहित करून द्यायचं असेल तर काय करावं लागेल, ऍडव्हर्टाइजमेंट. मग ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर लाईक येतात, बरोबर आहे. मग लाईक आल्यानंतर काय करावं लागतं, त्यांना इन्व्हिटेशन शेअर करायचं. मग इन्व्हिटेशन शेअर केल्यानंतर 5,000 लोकांना इन्व्हाइट केलं तर त्याच्यातले 5,000 मधले 500 लोक फॉलोइंग बॅक करतील.
मग आता मला काय करायचंय, पेज क्रिएट करायचंय. पहिली स्टेप काय असते, जर तुम्ही आता सोशल मीडिया मॅनेजमेंट ऑप्टिमायझेशन पाहिलं, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन मध्ये काय आहे, लिंक्डइन ऑप्टिमायझेशन मध्ये काय आहे, तुमचं नाव, तुमचं डेजिग्नेशन, कोणत्या कंपनीत काम करताय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मॅटर करतात. अप टू द मार्क असले. कव्हर फोटो 1250 इंटू 450 येतं आमची. कव्हर फोटो एवढा छोटा आहे, फेसबुक वरती थोडा मोठा आहे, 450च लागतं एवढी वेळ. आणि जो लोगो असतो, प्रोफाईल पिक्चर असतो लिंक्डइनचा, तो 360 इंटू 360 पिक्सेलचा असतो. नंतर इथं होम पेज असतं. अबाउटस मध्ये त्या पेज बद्दल म्हणजे कंपनी बद्दलची, इन्फोसिस इज अ ग्लोबल लीडर इन द नेक्स्ट जनरेशन डिजिटल सर्व्हिसेस. नंतर काय, पोस्ट, त्यांनी आतापर्यंत काय काय पोस्ट केलं. आता ह्याला 86 लाईक येतं. मग मी काय करणार, या 86 लाईक वाल्यांना इन्व्हाइट करणार सगळ्यांना. त्या बायकडे हे सगळं टाकलंय त्यांनी इन्फोसिस वाल्यांना. बघितलं एवढं सगळं डेली पोस्ट जाते. मग जर ऍक्टिव्हिटी कन्सिस्टंटली असेल तर तुमचं काय होणार आहे, पेज वाढणार. नंतर प्रॉडक्ट, त्यांचे कोणते कोणते प्रॉडक्ट येतं ते येतं. नंतर जॉब, आता जॉब कोणते कोणते आहेत त्यांच्याकडे ओपनिंग, प्रोडक्ट डिझाईन, ज्युनियर डेव्हलपर इंजिनियर आहे, लाईफ, तिथली लोकांची लाईफ कशी, पिरॅमिड आहे सगळं. इथं असं टाकतात उगाच ऍक्टिव्हिटी लोकांना नांदवायसाठी. दिसतंय. आता लाईफ मध्ये पण युरोप मधली लाईफ कशी ना अमेरिका मध्ये कशी आणि ग्लोबल कशी, बरोबर आहे. नंतर पीपल मध्ये त्यांना कुणी लोकांनी फॉलो केलंय, दिसतंय. इंडियामध्ये किती, इथं कर्नाटक मध्ये किती, महाराष्ट्रात किती, हे सगळं त्यांना इथं दिसतंय. आता आपण आपल्या पद्धतीने बघू. तुम्हाला काय करायचं, या 9 डॉट वरती क्लिक करायचं. 9 होम पेज मध्ये जातो. होम पेज मध्ये गेल्यानंतर तरी पण 9 डॉट राहतात. तर ह्या 9 डॉट वरती क्लिक केल्यानंतर फाइंड लीड. फाइंड लीड्स म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या मार्केटिंग हेडचा नंबर पाहिजे, तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. म्हणजे कॉन्टॅक्ट डिस्कवरी, तुम्हाला मार्केट रिसर्च करायचंय तर तुम्ही सगळ्यात जास्त कुठून करू शकता, लिंक्डइन वरून करू शकतात. डिजिटल मार्केटिंगला जास्त जॉब आहेत का डेटा सायन्सला जास्त जॉब आहेत. लिंक्डइन वरती सर्च केलं की डायरेक्ट नंबर येतो तुम्हाला. मी आता सर्च केलं तर डायरेक्ट किती जॉब आले होते, 11,777 ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि इकडे डेटा सायन्स केलं, बिझनेस अनालिटिक्स केलं, तिथं पण नंबर दिसतो. तर त्याच्यावरून कम्पॅरिझन करू शकतात का मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जॉब कशाला येतं, कम्पॅरिझन करू शकतात. नंतर ग्रुप, जसं फेसबुकचा ग्रुप असतो, कम्युनिटी असते, व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, तसा ह्याचा पण ग्रुप तुम्हाला क्रिएट करता येतो. ह्यांचा ग्रुप आहे MIS अनालिस्टचा. तुम्हाला स्वतःचा ग्रुप क्रिएट करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात लोकांना जास्त ऍड करायचा आहे. क्रिएट ग्रुप तुम्ही करू शकता. मशीन लर्निंगची कम्युनिटी आहे. समजलं. मी कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये आहे ना तेवढं मला इथं खाली दिसतंय. नंतर 9 डॉट मध्ये क्लिक केल्यानंतर परत आहे मॅनेज बिलिंग. बिलिंग पण इथं ऑप्शन आहे. हायर विथ AI थ्रू पण आपण टॅलेंट ऍक्विजिशन करू शकतो. नंतर टॅलेंट इनसाइट पण चेक करू शकतो. सर्व्हिस मार्केट प्लेस, जसं फेसबुकमध्ये कसं आहे ना एक प्लेस आहे, तिथं तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करू शकता गुगल माय बिझनेस सारखे. तसं इथं पण ते ऑप्शन आहे. तुम्हाला शिकायचंय, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचंय, डेटा सायन्स शिकायचंय, लर्निंग मध्ये जा. पुढे जा, लर्निंग मध्ये जा आणि इथून तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता. दिसतंय. तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकायचंय, पॉवर BI शिकायचंय, 3 तास 34 मिनिटाचं आहे. तिथं पहिल्यांदा ऐका आणि शिका. इथून सर्टिफिकेट पण दिसतं आणि ते सर्टिफिकेट तुम्ही कुठे टाकू शकतात, लिंक्डइन वरती शेअर पण करू शकतात. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जीवनात, शिकायला पण भेटतंय म्हणल्यावर. त्यांचा कंटेंट पण तुम्ही चेक करू शकता. झालं. परत 9 डॉट वरती क्लिक केल्यानंतर हे का सांगतो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हायर्ड ऑन लिंक्डइन, सेल विथ लिंक्डइन,
तुम्हाला जर काय सेल करायचं असेल, तुमची कार सेल करायची असेल, तुमचं पेन सेल करायचं असेल तर इथं ऍडमिन सेंटर पण आहे. आता इथं सगळ्यात आपण कशासाठी आलोय हे महत्वाचं आहे. आपण पेज क्रिएट करायला आलोय. आपल्याला काय क्रिएट करायचंय? पेज क्रिएट करायचं. मग कसं पेज क्रिएट करायचं? तर इथं जायचं. मग आता पेजचे टाईप असतात. एक म्हणजे कोणतं? कंपनीचं पेज असतं. दुसरं म्हणजे शोकेस पेज असतं, इन्स्टिट्यूट वगैरे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, असे टोटल 3 पेजेस असतात. तुम्ही एज्युकेशनमध्ये असेल तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, बीपी सोसायटी, नंतर DYPIT सोसायटी, नंतर ड्रीम युनिव्हर्सिटी, अशा असतात ना कन्सेप्ट. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. शोकेस पेज असेल म्हणजे तुमचा कॉमर्सचा बिझनेस असेल, म्हणजे जसे की कायली जेनर आहे, त्यांचा कोणता प्रोडक्ट आहे? मेकअपचा आहे. काय नाव आहे त्यांचं? नायका ना? नाही का नायका ना? तर इंडियन. हा नायका इंडियन आहे. कायलीचं आहे ते. कायली कॉस्मेटिक असेल. हा, कायली कॉस्मेटिक, पण त्यांना नायकाच बोलतात ना. मग कायली जेन्नर जे आहे ते कोणत्या नावाने ब्रँड आहे त्यांचं? तिचेच नाव. कायली कॉस्मेटिक तिच्याच हा, नाव. कायली कॉस्मेटिक म्हणून त्यांचं टर्नओव्हर खूप मोठा आहे. लय मुली त्याचं वापरतात लिपस्टिक. तुम्ही वापरतात का? तुम्ही काय डिस्कस करताय? मग पेज क्रिएट करायचंय कंपनीचं. कसं क्रिएट करायचं? कंपनीमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला क्रिएट करायचं पेज. काय टाकायचं त्याचं? एक मी क्रिएट करून दाखवतो, एक तुम्ही क्रिएट करा. किती वाजले? आपल्याकडे 10 मिनिटं टाइम आहे अजून, काय प्रॉब्लेम नाही. कशासाठी आता कंपनी करू मी? कशासाठी पेज क्रिएट करू मी? बोला. NMD युनिव्हर्सिटी. का NMD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करायचं? काय ठेवायचं आपल्याला? आता कॉलेज चालू करायचंय, तर मग कोणतं नाव काय ठेवलं पाहिजे? हा, NMD कॉलेज. NMD कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट अँड कॉमर्स ठेवू का? पण मला फक्त BCA BCS डेटा सायन्स करायचंय. NMD डेटा सायन्स युनिव्हर्सिटी का दुसरं काय? परत सारखं सारखं नाव चेंज करता नाही येणार. जसं लग्न झाल्या बायको चेंज करता येत नाही, तसं एकदा नाव ठेवल्यानंतर काही येते चेंज करता. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? हा, NMD बरोबर आहे का? SCIENC. चुकलं ना? महाराष्ट्र टाकू का मुंबई टाकू का पुणे टाकू? पुण्याचं डिमांड आहे. पुणे विद्येचं माहेर घर आहे. पुणे विद्या. तुम्ही काय लिपस्टिक लावता काय? हा, मग हा, लिप बाम आता काय आहे? लोकांचं बोट उरले तरी लावेनात लिप बाम. तुला लावायचंय का? लिप बाम तर डोक्याला लावतात ना, का झेंडू बाम लावतात? झालं. इथं ऑटोमॅटिकली काय होतं? युजर नेम होत आहे. मग युजर नेम तुमच्या पद्धतीने टाका ना. जर एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स युनिव्हर्सिटी तर आपलं 1 नंबरला आलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला? कोणी जर सर्च केलं डेटा सायन्स युनिव्हर्सिटी तर काय होईल? चांगलं होईल.
कीवर्ड इम्पॉर्टंट असेल ना सर्च करण्यासाठी. मग ऑप्टिमायझेशन कशासाठी करायचं आहे आपल्याला, असं चांगलं वाटतंय. मग कुणी जर टाकलं डेटा सायन्स युनिव्हर्सिटी पुणे बेस्ट युनिव्हर्सिटी काय फॉर डेटा सायन्स असं टाकतात, मग आपण युजर नेमच ते टाकलं तर आपलं पेज लिंकडीनचं एक नंबरला येईल. नेमकं मग लोक म्हणतात अरे ही NMD युनिव्हर्सिटी कोणती आहे, लोक वेबसाईट वरती जातील, मग त्यांना डिटेल सगळे दिसेल, तर आपल्याला कॉल येतील, त्यांना इकडे कन्वर्ट करायचं. आयडिया चांगली का? मग तुम्हाला हे कशासाठी सांगतो की ऑप्टिमायझेशन वेबसाईट पण बनावं लागेल. हो, वेबसाईट पण बनवायची, नाही तर मग ते वेबसाईट मध्ये बनवलेले डेटा सायन्सचं पेज ते तिथे ऍड करायचं, ऑलरेडी आहे ना. मग इथं डेटा सायन्स युनिव्हर्सिटी पुणे NMD, किंवा इथं आपण पुढे पण टाकू NMD. चांगलंय का? तुम्हाला वेबसाईट आता टाकायची नसेल तर नका टाकू, असेल तर टाका. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे जर सर्च केलं तर NMDचं काय नामोनिशाण आहे का? एक नंबरला येते. ऑर्गॅनिक मध्ये क्लिक करायचं त्याच्यावर. चांगलंय का? फोटो चेंज करू, एवढेच गोरा झालाय. कॉपी करायचं. कोणाचा फोन वाजतोय? माझा. हा, कंट्रोल V. नंतर इंडस्ट्री. कोणती इंडस्ट्री? युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशन. ओनली एज्युकेशन. नंतर काय, साईज किती कंपनीची? 11 ते 50. ऑर्गनायझेशन काय, पब्लिक लिमिटेड आहे का प्रोप्रायटर मध्ये? प्रो. मग ते डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला. लोगो आहे का? लोगो तुमच्याकडे? कुठे कुठे? कुठे लोगो तुमच्याकडे आहे? NMDचा नाही बोलतो मी, NMD युनिव्हर्सिटीचा कुठे? ठेव ना. मग हे साईज कमी वाटेल त्याची, ठीक आहे. पण आता बघा, मग हे काय होईल, NMD प्रायव्हेट लिमिटेडलाच सपोज करेल, मग दोन्ही पण सस्पेंडेड करून टाकेन. असं कधी चुकी नाही करायची. मग कुठं जायचं आपल्याला? आयडिओग्राम. आणि इथं जाऊन क्रिएट करायचं. काम एकदाच करायचं, आगाऊपणा केला तरी चालेल, पण काम चुकारपणा नाही करायचं. इथं काय टाकायचं मग? क्रिएट अ लोगो फॉर NMD डेटा सायन्स. ह्याला ज्यांचा लोगो बनवायचा त्याचं डबल कोटेड मध्ये टाकायचं. पेड वाला आहे का फ्री वाला आहे? फ्री वाल्यात आहे. किती टाइम देऊ शकतो? हा, विदाउट लॉगिन ऑन लॉगिन किती वेळा? 6 वेळा दिवसात. विथ लॉगिन विदाउट लॉगिन? विथ लॉग इन. 1:1 ठेवले आणि जनरेट केले. आणि तुम्हाला स्लोगन पण लिहायचं असेल खाली, काय लिहा, मेरिट ऑफ लिमिट काहीतरी लिहायचं असेल. जमतं तुम्हाला? जमतं का? आता ह्याची प्रॅक्टिस करावं लागेल.
तुम्ही बनवले का काय लोगो? आणि ते लोगो बनवलं का? कशासाठी? ऑफिससाठी कोणता? कोणता चांगला वाटलाय? ते आधीच होतं. ह्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तरी चेंज करता येईल. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला? कव्हर फोटो. फॉर लिंक्डइन. कितीला दिलं असं कवर फोटो आहे लिंक्डइन हा, कवर फोटोची साईज आहे. आता इथे साईज मध्ये जायचं आणि ही साईज आहे इथं. इथं खाली वरची एकदम परफेक्ट आहे ही साईज 3:1, पण आता सध्या काय नाही, प्रीमियम मध्ये येते. मग आपण एवढी टाकवरती जनरेट करू. नाही लिंक्डइन स्टँडर्ड साईज काय आहे? 1250 × 450. 450 350 पण चालेल. आता इथं तुम्ही क्रिएटिव्ह मध्ये जाऊन आहे ना, अजून पण ऑप्शन येतात. ॲनिमेटेड पाहिजे, इथं बघितलं का? स्टाईल, कोणती स्टाईल पाहिजे तुम्हाला? ह्या स्टाईल मध्ये पण तुम्ही बनवू शकता. नंतर काय येतं ऑप्शन? कॅरेक्टर का कॅरेक्टर ते पण टाकू शकतात. माझा फोटो पण टाकू शकतात, तो कॅरेक्टर मध्ये होईल. नंतर कलर कोणता पाहिजे? कुठे? सहा वेळास तुम्ही असं जनरेट म्हणू शकतात. त्यानंतर ईमेल आय डी चेंज. पण यावेळेस झालंय, हे कशामध्ये आलंय? कलर मध्ये. हा ओके वाटतोय. तात्पुरता नंतर आपण बनवू व्यवस्थित वेळ भेटल्यावर, कारण ते इमेज नव्हते घ्यायला पाहिजे. कुठं जायचंय आपल्याला? लोगो मध्ये. टॅगलाईन, हसा खेळा पण शिस्त पाळा. काय टाकायचं? सिम्बॉल ऑफ सक्सेस, कमी रेट. सिम्बॉल ऑफ नॉलेज. नॉलेज अँड स्टेटस. बरं ठीक आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज. आता इथं काय झालंय माहित नाही. क्रिएट. झालं का?
त्यांचा ऍड करायचा का आपला ऍड करायचा? झाल्या सगळ्या गोष्टी हा? सर्च किती झाले आपण ऍड लोगो मध्ये एडिट मध्ये लोगो पोस्ट पण टाकू आपण. अजून काय मस्त आहे. झालं का आता प्रोफेशनल पेज वरती ऍड पण चालवायचे असतील तर पोस्ट पेज अनालिटिक्स पण दिसेल किती लोकांनी इम्प्रेशन आले, ऍक्टिव्हिटी, इनबॉक्स मेसेज, एडिट पेज करायचं असेल तर एडिट पेज मध्ये वर्क प्लेस तुम्हाला एडिट करायचं आहे. ऑन साइट एम्प्लॉय, हायब्रिड, रिमोट जॉब, लोकेशन, ऍड लोकेशन, काय टाकायचं लोकेशन, रिजन, पुणे, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित टाकायचं. स्ट्रीट ऍड्रेस काय टाकायचा, बस. ऑलरेडी टाक. ठीक आहे. आता आपलं काय झालं, पेज क्रिएट झालं. तर इथपर्यंत आता ठीक आहे. आता उद्या ह्याच्यावरती ऍड कर. पेज क्रिएट करता येईल तुम्हाला. काय काय शिकवलं आजच्या लेक्चर मध्ये, लीड कशा डाउनलोड करायच्या फेसबुकच्या. तुमचं पेज क्रिएट झालेलं आहे. आता तुम्ही इथं गेलात तर इथे तुम्हाला काय दिसेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील इथून. लॉग आउट, लॉग इन सगळं. तर उद्या आपण आता या गोष्टी पाहू. पेज कसं क्रिएट करायचं सांगितलं तुम्हाला. बिझनेस फॉर बिझनेस मध्ये जायचं आणि इथून क्रिएट अ कंपनी पेज असं. आता उद्या बाकीच्या गोष्टी पाहू. कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर फेसबुकची प्रॅक्टिस करा. थँक्यू. थँक्यू सर. तुमची लय काय असते थँक्यू म्हणायची.